नीति लक्ष्मी। जब जब ये मोदी डरता है वंदे 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 वंदे। शिवसेना भवनाच्या बाहेरून हे सर्व विद्यार्थी आहेत। सर्व विद्यार्थी वंदे कोणीही वंदे 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 मातरम वंदे। कुठल्याही राजकीय पक्षाचे हे कार्यकर्ते नाही, नहीं चलेगी, हे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत। शिवसेना आमदार महेश भाई ते सुद्धा त्यांच्यासोबत उभे आहेत। युवा सेना मनुवाद की छाती पर शाहू फुले अम्बेडकर, मनुवाद की छाती पर शाहू फुले अम्बेडकर। नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी। धर्मेंद्र इस्तीफा दो। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। अरे जब जब ये मोदी दूर दूर पर्यंत विद्यार्थी आणि विद्यार्थीच आहेत, सर्वत्र विद्यार्थी। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। एक झुरळ कमळ फाडताना तुम्हाला दिसतंय। मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। अरे मनुवाद की छाती पर शाहू फुले अम्बेडकर, मनुवाद की छाती पर शाहू फुले अम्बेडकर। आपण माहीम विधानसभेमध्ये उभे आहोत। शिवसेना आमदार नहीं चलेगी। महेश भाई आपल्यासोबत उभे आहेत। शिवसेना भवन आहे आणि हे सर्व विद्यार्थी, हे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत। हे पुणे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत। या आंदोलनाला शिवसेनेचे आमदार स्वतः इथे उपस्थित आहेत। ज्या प्रकारे शिवसेना आमदार या सर्वांना पाठिंबा देत आहेत, भविष्य या भारतीय जनता पक्षाचं फार कठीण आहे। हे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत, हे लहान लहान विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये शिकतायत हे विद्यार्थी। देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात सुद्धा नारे दिले जातात। शिवसेना भवनाच्या बाहेरून हे नारे दिले जातात। लाईव्ह चालू, लाईव्ह हे सर्वसाधारण विद्यार्थी भविष्यात या सरकारला घाम फोडणार आहेत। जास्त नाही, अगदी 2 वर्ष जुनं आहे, 2 वर्ष पुढे जायचं आहे। पुलिस को आगे करता है, मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी। शिवसेना भवनाच्या बाहेरून शिवसेना भवनाच्या बाहेरून हे सारे आज शिवसेनेच्या पाठीशी उभे आहेत आणि शिवसेनेचे आमदार स्वतः महेश भाई इथे उभे आहेत। स्वतः या आंदोलनामध्ये माहीम विधानसभा विजय असो। जय शिवाजी महाराज, शिवाजी महाराज विजय असो। हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय। नमः पार्वती माते। हे सर्वसाधारण विद्यार्थी भविष्य, या देशाचे भविष्य आहेत आणि भविष्य घडवणार आहेत। जिंदाबाद, जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, 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 आता दिसेल। जिंदाबाद, 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 जिंदाबाद। शिवसेना माहीम विधानसभेचे आमदार स्वतः या विद्यार्थ्यांमध्ये उभे आहेत। महेश भाई सावंत स्वतः इथून विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहेत। आपण त्यांच्याशी 2 शब्द बोलूयात।
महेशभाई, सर्वसाधारण विद्यार्थी आहेत, काय वाटतं ह्यांच्या मागण्यांना घेऊन आज शिवसेना भवनाच्या खाली या माहीम विधानसभेत आले? काय सरकारने या युवा पिढीचा पूर्ण जीवन अंधारात ठेवलंय, त्याला कुठेतरी उजेड देण्यासाठी आदित्य साहेब आणि उद्धव साहेब पुढे आले आणि त्यांनी ही ठिणगी टाकलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा वानवा भेटणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळणार आहे. ज्या मंत्र्याचा राजीनामा मागितलाय त्या मंत्र्याचा राजीनामा घेणार म्हणजे घेणारच. ज्या प्रकारे ही आग लागलेली दिसते तरुणांच्या मनामध्ये, हे सरकार उतरवून ठेवेल का ही आग? 2019चा ट्रेलर आहे, पिक्चर 2029ला आहे. देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा राजीनामा द्यावा लागू शकतो अशी परिस्थिती आहे. देशाच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावाच लागणार, नाहीतर ही जनता रस्त्यावर उतरणार आहे थोड्या दिवसांनी. काँग्रेसच्या काळात आपण आंदोलनं बघितलीत, पण हे असं वातावरण कधी एवढी तरुणाई कधी आली नव्हती. आली नव्हती. आणि ज्या प्रकारे शिवसेनेचे आमदार स्वतः या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहेत, महेशभाई सावंत इथे उभे आहेत, शिवसेना भवनाच्या खाली हे सारे विद्यार्थी एकवटलेत. भविष्यात शिवसेना या सगळ्यांचा आवाज बनेल आणि विरोधी पक्ष म्हणून शिवसेना या सगळ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवेल, हे मात्र मी इथे आमदारांच्या साक्षीने सांगतो. जय महाराष्ट्र. आज शिवसेना भवनाच्या बाहेरून आपण इथे लाईव्ह आहोत. हे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत, हे कोणी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, हे विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या कॉलेजेस मधले आहेत, वेगवेगळ्या धर्म पंथ प्रांताचे विद्यार्थी आहेत. काय बघतात या राज्यामध्ये खूप खोटेला काम चालू आहे. मला हे नाही कळत आहे धर्मेंद्र प्रधान मध्ये असं काय आहे, कुठला हिरा लागलेला आहे जो मोदी त्याला बचवून बसलेला आहे. अच्छा ठीक है, त्याला बचून ठेवा तुम्ही, पण माझं एक मानणार काय तुम्ही, मोदी जी आपको अगर चौथे टाइम अगर पीएम बनना है तो जो 20 बच्चे मर चुके हैं, उन जो आत्महत्या किए उनको रिटर्न लेके आ जाइए. सब बच्चे आपको चौथी बार पीएम बनाएंगे. ला सकते हो नहीं तो आप एक जन के रिजाइन के लिए आप ऐसा कर रहे हो. और मेरा ये देश के सभी बच्चों से कहना है कि अगर आज आप पीछे चले गए तो आगे ये गवर्नमेंट से अभी कभी भी आप कुछ नहीं पूछ सकते. तानाशाही चलेगी, हुकुमशाही चलेगी. तो मेरा सभी बच्चों से ये कहना है, लड़ो, ये चीज के लिए आवाज उठाओ. आज किसी और के बच्चे हैं, किसी और के भाई बहन है, कभी ये अपने घर पे भी आ सकता है. और मोदी जी जब आप वोट मांगने आते हो तब आप बोलते हो मेरे माता और बहनों, वही माता की आज बच्चे मर गए आत्महत्या करके, वही बहन के भाई मर गए आत्महत्या करके. कहाँ चले गए आपका, कहाँ? और हिंदुत्व तो बोलते हो आप, अगर जिसके दिल में राम जी है ना वो ऐसा काम कभी नहीं करते. बच्चे को आप दोनों पैर दोनों हाथ उठा के तो फेंक रहे हो, राम भक्त नहीं हो आप. और मेरा सभी बीजेपी समर्थक अंध भक्तों से भी ये कहना है कि देखिए ये कोई जितने जल्दी सोनम सर को इन्होंने उठाया है उतने जल्दी अगर हमारी देश की पुलिस काम करती ना तो यहाँ क्रिमिनल नहीं होते, यहाँ रेपिस्ट बाहर मिलते हैं, लेकिन सोनम सर को उठा के लेके गए. सर्वसामान्य विद्यार्थी आहेत इथे. काय वाटतं या सगळ्याकडे पाहून तुम्हाला काय वाटतं, आपलं भविष्य आहे या देशामध्ये? अगर ऐसी सरकार रहेगी तो भविष्य क्या भाड़ में. स्टूडेंट के पेपर लीक होंगे, सुसाइड होएगा तो देश बढ़ेगा कैसे इकोनॉमिकली. जब सब मरते जाएंगे तो कंट्री तो बढ़ ही नहीं सकता है. तो बेटर है कि ऐसे गवर्नमेंट को निकाला जाए और सिस्टम चेंज किया जाए. बेस्ट एजुकेशन ही बेस्ट पर्सन बना सकता है. मोदी जी अपनी डिग्री दिखा रहे हैं, उनकी डिग्री कोई नहीं है, वो उन्होंने खरीदा भी नहीं, उनको तो ऐसे ही मिल जाता है. उनको तो डिग्री नहीं है. हम सब सारे फ्रस्ट्रेटेड स्टूडेंट हैं, देख के बचपन से हम लोग गवर्नमेंट में पढ़े, हम लोग बचपन से देखे कि गवर्नमेंट काम कैसे करती है. और अब पेपर लीक हुआ है, ये इट्स अ हाई टाइम. अब हम लोग साइकिल नहीं लेंगे. मोदी जी देश को प्रेम नहीं करते, वो अडानी को प्रेम करते हैं और मेलोडी के पीछे लगे हुए. देश के बच्चों के लिए उनको कुछ नहीं पड़ी है. इधर आत्महत्या कर दे रहे देश के बच्चे. लोग हमें वो कहते हैं कि ये सारे देशद्रोही है जो गवर्नमेंट के खिलाफ बात करते हैं. आप स्टूडेंट नहीं हो सकते. आज एक मिनट, मैं ग्रेजुएशन कर रही हूँ. आमची मातृभूमी आहे, कर्मभूमी आहे ही. आज जैसे आज या विद्यार्थ्यांना आज का आगे जाके अगर भगत सिंह बनेगा हम लोग को लगेगा ना हम लोग आज हमने इन्होंने ये भी सुना कि इनकलाब जिंदाबाद के नारों को इन्होंने देशद्रोही नारा घोषित कर क्योंकि दिया. इनको पता ही नहीं है कौन सा नारा किसके लिए काम आता है. इनको गोदी मीडिया है, गोदी मीडिया. अगर जिस हिसाब की सिचुएशन है
जिस हिसाब की सिचुएशन है, अगर आज के तारीख में भगत सिंह जी भी रहते तो ये उनको भी एंटी नेशनल बोलते, ये उनको भी एंटी नेशनल बोलते। ये जो राम जी का चंदा चोरी करते हैं, ये हमको देशभक्ति सिखाएंगे और ये हमें हिंदुत्व सिखाएंगे। प्रभु श्री राम के मंदिरों को नहीं छोड़ा गया, आपके एग्जाम्स के पेपर्स को नहीं छोड़ा गया, आपके पेपर्स को बेचा जा रहा है। क्या लगता है हमारा देश गलत राह पे चल रहा है? गलत राह पे क्यों चल रहा है? क्योंकि हमारे देश में जवाबदेही जो है वो खत्म हो चुकी है। जवाबदेही खत्म, नौजवानों के पीछे बीजेपीच्या विरोधात बोलत होते, आता ते त्यांच्या पक्षामध्ये जाऊन आता शांत झाले आहे. ज्या प्रकारे प्रभू श्री रामांनी अहंकारी रूपी रावणाचा नाश केला, त्या प्रकारे आम्ही स्टुडंट या रावणाचा नाश करणार आहोत. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। इन्होंने जिस हिसाब का सिचुएशन स्पष्टपणे सांगतात, मार भी सकते हैं, मार भी सकते हैं। हे विद्यार्थी एवढ्या इतने frustrated हम लोग ये इतने फ्रस्ट्रेट हो चुके हैं कि जो नेपाल में हुआ है, जो बांग्लादेश में हुआ है, जो श्रीलंका में हुआ है, वो भी यहाँ हो सकता है। या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ नका। एवरीथिंग इज हे पॉसिबल। विद्यार्थी तुम्हाला जर वर पाठवू शकतात, तुम्हाला जमिनीत सुद्धा गाडू शकतात। जब ये देश में ऑफिस है ना, शिक्षण मंत्री पद हे वांचूक सरांना दिलं पाहिजे ना, अनपढ गावावर लोकांना दिलं ना पाहिजे. त्यांच्याकडे डिग्री ना काही नाही. नहीं देखो, जेनझी प्रोटेस्ट जर चालू झाला सिर्फ बोल नहीं तर भविष्यामध्ये यांना पळता भुई थोडी होईल, कारण हे विद्यार्थी कुण्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, हे सर्वसामान्य आहेत, हे देशवासी आहेत, हे या देशाचे नागरिक आहेत आणि हे कुठल्याही, पहिली गोष्ट, हे कुठल्याही पक्षाचे नाहीत, हे सर्वसामान्य, हे कुठल्याही ना भाजपचे ना काँग्रेसचे ना शिवसेनेचे, ही सर्वसामान्य मुलं आहेत, वयाने लहान आहे, त्यांचं वयोगट तुम्ही पाहिलात तर 25च्या वरचं तुम्हाला कोणी भेटणार नाही. ते या विद्यार्थ्यांना जर आज अशी परिस्थिती येऊ शकते, आज या ताई इथे म्हणतायत की भविष्यात जर अशाच प्रकारचं आमच्या बाबतीत वागणूक राहिली तर जेनझी प्रोटेस्ट या देशात सुद्धा होईल, नेपाळच्याही पुढची परिस्थिती होईल. पण आपण फार सहिष्णू आहोत, आपण आपल्या देशात तशा प्रकारची परिस्थिती होऊ नये म्हणून आपण आंदोलन करतो, तर आपल्या जैसे आंदोलन हमें करताना सुद्धा उचललं जातं. आता आंदोलन में उठा के लेके जा रहे हैं, किसी बच्चे का पैर उठा के, ये राम भक्त हो आप, ये राम भक्त हो। हम जेनजी आपसे एक ही चीज कहना चाहते हैं, जब तक हम लोग जय श्री राम बोल रहे, सुन लो, जिस दिन हम आ गए, अरे काल भी उसका क्या बिगाड़े, जो भक्त हो माँ काल का, पार्वती अगर इस देश का युवा फिर से एक भविष्यात होगा, तुम्हाला जर भगत सिंग बनायची वेळ आली, शहीद भगत सिंग बनेंगे। हम लोग शहीद नहीं बनेंगे, मार के बनेंगे. हा युवा म्हणतोय आम्ही शहीद होणार नाही, मरेंगे और मारेंगे. सरकार को हा राग आहे सरकारच्या विरोधात. तुम्ही बोलणार सरकार को खदेड़ेंगे। बोलणार का? दुसऱ्यांच्या पोरांचा काय विचार? स्वतः राहिला तसंच, स्वतः खातो मेलडी आणि आम्हाला देतो सडलेली खिचडी. अगदी अगदी स्वतः मेलडी आणि त्यांना सडलेली खिचडी. स्वतःने लग्न केलं असतं, पोरं काढली असती, तेव्हा त्याला पोरांचा शिक्षणासाठी पुढे आलेलो आहोत. आम्हाला आमचे हक्क हवेत. आमची पिढी जी पुढची आहे ती कोणत्या फक्त 2 शाळेमध्ये राहतील. मग त्याच गोष्टी आम्हाला आमचा हक्क, आम्ही ना पैशाच्या ह्याच्याने आलो आहोत ना आम्हाला कोणी पैसे दिलेले आहेत. आम्ही अगदी आमच्या हक्कासाठी आज आलेलो ह्या आहोत. सर्व विद्यार्थ्यांना देशद्रोही सुद्धा ठरवलं जाऊ शकतो की तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही सरकारच्या विरोधात बोलता, हे करणार. तुम्ही भारताचे नागरिक सुद्धा नाही, अशा प्रकारे बोललं जाऊ शकतं. हे करणार सरकार का नाही करणार? सरकार करणार. आज या पण विद्यार्थ्यांची- आम्ही युवक पिढी आहोत, ही आमच्या शिक्षणासाठी लढाई आहे. तुम्ही सर्व बघा सर्वात जैसे हम भारत के नागरिक नहीं है, मोदी जी भी भारत में ज्यादा रन कहा रहे थे, वो तो विदेश में थे। या सगळ्या भारत में से तुमच्या मागण्या काय असतील? आम्हाला आमचे जेवढे शिक्षणाचं जे आम्ही मागत आहोत, आम्हाला तुमचे तेवढेच हक्क हवे. त्याच्या पुढे आम्ही काही तुमच्याकडे एक्स्ट्रा मागत नाही आहोत. फक्त आमची शिक्षणाची सगळे करून द्या, बस इतकंच हवंय आम्हाला. नक्की, नक्की. शिवसेना भवनाच्या बाहेरून ज्या प्रकारे नाही आपले ज्या प्रकारे शिवसेना भवनाच्या बाहेरून हे सर्व विद्यार्थी जमलेत. आज शिवसेना हा एकमेव आधार आहे या विद्यार्थ्यांसाठी.
शिवसेना हा आज एकमेव आधार आहे या विद्यार्थ्यांसाठी. आणि उद्धव साहेबांनी आज जी हाक दिली आहे ती हाक अतिशय महत्वाची आहे. ती हाक अतिशय महत्वाची आहे. सदैव शिवसेना या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील. उद्धव साहेब हे व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल, जय महाराष्ट्र, हे व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल, सदैव ह्या विद्यार्थ्यांची बाजू घ्या. सदैव काय असतात ती या विद्यार्थ्यांना, ही सर्वसामान्य विद्यार्थी आहेत. हे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. हे सर्वसामान्य आहेत. आज आंदोलन स्थळापासून हे सारे विद्यार्थी इथे शिवसेना भवनाच्या खाली आलेले आहेत. हे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत. आतमध्ये 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 इथे उभे राहूयात. या बघा साहेब पुढे मातरम मातरम मातरम. आपलं मोठं सुद्धा चाललं शिवसेना भवनाच्या बाहेरून आज हे सारे विद्यार्थी शिवसेना भवनाच्या बाहेर न्यायासाठी उभे आहेत. ज्यावेळेस विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो, ज्यावेळेस समाजाच्या या सर्व लहान लहान घटकांचा प्रश्न येतो, त्यावेळेस उत्तर फक्त शिवसेना असतात. जे जे बोलणार आहेत ना त्यांना पुढे घे ना, जे बोलतील त्यांना पुढे घे ना. शिवसेना भवनाच्या बाहेर हे सारे विद्यार्थी जमा झालेले आहेत. सर्वांनी आत सरका. असं सगळ्यांनी फेसिंग करा. इकडे इकडे पुढे आज शिवसेनेच्या भवनाच्या बाहेरून बाळासाहेबांची तस्वीर पहा. हे शिवसेना भवन पहा. आणि या शिवसेना भवनाच्या बाहेरून शिवसेना आमदार स्वतः इथे उभे आहेत. महेशभाई स्वतः इथे उभे आहेत. या विद्यार्थ्यांनी सुद्धा इथे उभे आहेत.